मी श्रवण पाटील, महाराष्ट्र झिरो कोड न्यूज, छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते धर्मवीर आनंदगे साहेब यांनी वर्षापासून आयुर्वेद लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान शिबिराची परंपरा आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं धर्मवीर आनंदगे साहेब रक्तदान शिबिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी व त्यांनी काल निर्णय व दिनदर्शिका यांचं उद्घाटन करून त्यांचे शुभेच्छाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि हे रक्तदान करणारे ठाणेकरांना त्यांनी आभार मानलेले आहेत व ठाणेकरांचे रक्तदान करताना त्यांनी ही पाहणी केलेली आहे। तरी ठाणेकर व शिवसैनिक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रक्तदान करताना आपल्याला इथे दिसत आहेत। तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांच्या भेटी घेताना आपल्याला दिसत आहेत। थोड्याशा वेळात ते रक्तदान करणारे पदाधिकारी कार्यकर्ते व ठाणेकर आहेत त्यांच्या भेटी घेताना आपल्याला दिसत आहे। शुभेच्छा। ठाणेकरांचे रक्तदान हा मोठ्या उत्साहात दरवर्षी 31 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज मैदान येत असतात आणि ही परंपरा सतत चालू राहील असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यानंतर आपण स्वतः रक्तदान त्यांनी या रक्तदान शिबिरात केलेलं आहे। त्याचप्रमाणे आमदार रवींद्र भाटक यांनी या रक्तदान कर्तव्य बजावताना आपल्याला इथं रवींद्र भाटक दिसत आहे आणि ठाण्याचे नवनियुक्त खासदार नरेश म्हस्के यांनी आपला रक्तदानाचं कर्तव्य इथं बजावताना आपल्याला दिसत आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी ही रक्तदान करून आश्वासित केलेलं आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे व महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी पत्रकारांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आपण जर आमचं यूट्यूब चॅनल बघितलं नसेल तर आपण आमच्या या फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकला फॉलो करा। धन्यवाद। शुरू किए थे तब से एकनाथ शिंदे जी इसे आगे बढ़ा रहे हैं। एकनाथ शिंदे आनंद जी के जो है उनके गुरु थे एकनाथ शिंदे जी डोनेट करेल त्याला बाईक देणार खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशा मनापासून शुभेच्छा या ठिकाणी खरं म्हणजे ठाण्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा समारोप 31 डिसेंबर दरवर्षी रक्तदान करून रक्तदाते साजरा करतात। खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात होते, परंतु धर्मवीर आनंदगे साहेबांनी 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली। गेले 29 वर्ष अविरतपणे 31 डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो। ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून येतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात।
अनेक रक्तदात्यांनी 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केलेलं आहे आणि अनेक लोकांना रक्तकर्ण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। हे केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी काही समाजसेवेची धुरा खांद्यावर घेतली होती, हा रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो आहे हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करतायत। या सर्व संयोजकांना, आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो। सर्व डॉक्टरांच्या टीमला, रक्तपेढीतल्या सर्व या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, सगळा स्टाफ आहे, या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण 31 डिसेंबर हा काही लोक जल्लोषात साजरा करतात, परंतु या ठिकाणी रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही, बनवता येत नाही। रक्तदानानेच आपल्याला दुसऱ्याचा जीव वाचवता येतो आणि म्हणून हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जे ठरलंय, ही परंपरा या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संयोजकांनी, आपल्या रक्तानंद ग्रुपने, शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने कायम ठेवलेलं आहे आणि म्हणून मी या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं, आरोग्याचं जावं, अशा प्रकारे पुन्हा एकदा